मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण बघितलं की यापूर्वीच्या भागामध्ये आपण भारती राधेश गोवारी या कुटुंबाला भेटलो. रानगाव वसई इथं राहणारं हे कुटुंब आणि झेंडू, बिजली, शेवंती अशी विविध फुलांची शेती करत सेंद्रिय पद्धतीनं ही शेती फुलवत आहेत आणि त्यातून घराला एकत्र ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच घरासाठी राधेशजी हे मोठ्या भावाप्रमाणे नाही तर वडिलकीच्या नात्यानं संपूर्ण कुटुंबावरती त्यांचं कृपाछत्र आहे. अर्थात भारती वहिनींची त्याला उत्तम साथ आहे. म्हणून आई वडिलांच्या जागी असलेले हे दोघे या कुटुंबात आज पुन्हा गप्पांना सुरुवात करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नोकरी करून शेतात जायला वेळ कसा मिळतो? सर, माझा तो एक हॉबी आहे आणि माझे एक नरेश शेठ म्हणून गुजराती मित्र आहेत. ते हवेमध्ये शेती करतात. हवेत शेती करतात. पण ती कशी काय? ते म्हणजे सांगतात की त्यांना स्वतःचा हे नाही, पण ते सांगतात की तू अशी शेती कर, असं कर, असं कर, असं कर. आणि त्यांचं मी हे करून मला पण वाटायला लागले की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यांचं मी आदर्श समोर ठेवून मी शेती करतो. 8 वर्षापासून मी शेती करायला. आणि म्हणजे रासायनिक शेती बिलकुल करत नाही, मी सेंद्रिय शेती करतो आणि खूप मजा करतो. आणि सुट्टी असली तरी आमचे दीर आहेत, जावा आहेत, त्या पण जेव्हा शेताचे रोपणी लावायचे तर सगळे बाबा आलेत, आई आले, चला आपण शेतावर सगळे एकत्र. म्हणजे कोणाला कोण काय पाणी कमी पडतं, कोण नाश्ता हवा असं तर पटापट म्हणजे दिराची मुलं सुद्धा एकदम एकोपीने असं तयार होतात की शाळा वगैरे बाजूला ठेवून ते संध्याकाळच्या वेळेला ही रोपांची रोपणी संध्याकाळीच होते. मग संध्याकाळी सगळे हे दिवसभर शाळा करतात, अभ्यास करतात आणि मग सगळं कुटुंब. काय जाऊबाई, तुमचं काय म्हणणं आहे? जाऊ ना ते म्हणजे बहीण पण आणि आई पण. सासू तेवढी म्हणजे त्या ताई एवढ्या सासून एवढे प्रेम करतात आणि सासू पण खूप प्रेम करते. आणि भाऊ पण म्हणजे सासऱ्यासारखे आहेत. आम्हाला खूप बघतात. मुलांना शिक्षण वगैरे काय द्यायचं असेल तर खूपच म्हणजे खूप मदत करतात. ह्यांचं आमचं रिक्षा चालवतात. पण काय पण असलं, कुठच्या अडचणी सापडले, दुसरे पण दीर आहेत ते पण खूप मदत करतात. भावांवर खूप प्रेम आहे. हो, खूप. सासरे पण आमचे खूप प्रेम. थोडंसं पण काय झालं तर सासरे पण खूप आम्हाला. काय म्हणणं आहे दादाबद्दल, वहिनीबद्दल? वहिनी आमची, दादा आमचे आईप्रमाणे मला आहेत. आईप्रमाणे म्हणजे खूप आम्हाला काय थोडं आजाराला फोन करतात, काय झालं तुला, ये चल दवाखान्यात जाऊ, ये चल तू इकडे बोरिवली आहे, तुला मी दवाखान्यात घेऊन ये चल. एवढं आईपेक्षा मला बाबाचं प्रेम दिलं, मला आईचं प्रेम दिलं दादा. तुम्ही रिक्षाचा व्यवसाय करता? रिक्षा व्यवसाय करतो. पण तुमच्या त्यामुळे बऱ्याचदा परिस्थिती वेगळी असते. रिक्षा ही रोजचं हातावरचं पोट आहे. मग प्रत्येक वेळेला भाऊ आणि वहिनी मदत करतात? करायची, मला मदत करतात, अजून करतात. मुला पण मदत करतात. शिक्षणाबद्दल पोराला हे पण मी नाही त्याला पैसा, बाबानेच पैसा, माझ्या बाबानेच पैसा संपवला माझ्या मुलाला. खूप मला केवढी जाणीव आहे प्रत्येकाला तुमच्याबद्दलची भावना बघा. मी लहान भाऊ, लास्ट नंबर. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आईने आम्हाला, आई वडिलांनी जन्म दिला आणि पालनपोषण पण खूप चांगल्या पद्धतीने केलं. पण कुठली पण अडचण असू दे, आज बघितलं समाजामध्ये भाऊ एक भाऊ तिकडे, एक भाऊ दुसरा इकडे असं असतं. पण आमचा भाऊ म्हणजे देवाप्रमाणे. वहिनी पण म्हणजे कुठला पण अडचण असू दे, अडचणीमध्ये फक्त सांगितलं का ते अडचण दूर होणार. आणि वहिनी तर आमची अशी म्हणजे की कुठला पण सण असू दे सर्व एकत्र येणार, आम्हाला एकत्र लहान मुलासारखं. म्हणजे आज मला पण मोठी मुलं आहेत, पण आज पण आम्हाला लहान मुलासारखं समजावतात. माझ्या मम्मी पप्पांचा खूप अभिमान वाटतो. म्हणजे पप्पा कधी पण कामावरून आले, थकले असतील, शरीर दुखत असेल तरी ते सांगत नाही, लगेच शेती करायला निघतात. पण तू नाही जात त्यांच्या पाठून? मी पण जातो सॅटर्डे संडेला. कधी मी फ्री असलो तर आम्ही पण जातो सगळे. ॲक्च्युली बघायला गेलं तर माझ्यासाठी माझे रोल मॉडेल माझे आईबाबाच आहेत. कारण की मंडे टू फ्रायडे प्रॉपर गव्हर्नमेंट जॉब करायचा, सॅटर्डे संडे शेतामध्ये. म्हणजे जनरली असं असतं की
आपले सॅटर्डे संडेला आपण आपल्या पेरेंट्ससोबत बोलतो ना टाईम स्पेंड करतो की मूवीला जातो, पण आमचं असं नाही. उलट आम्ही सॅटर्डे संडेला शेतामध्ये जाऊन मजा करतो. त्यांच्यासाठी आराम म्हणजे काहीच नाही. की कधी कधी असं पण होतं की फ्रायडेला ऑफिसवरनं आले की मग ते डिरेक्टली पुण्याला जातात. मग तिकडनं येऊन मग परत वसईला नेक्स्ट डेला येऊन मग ते शेतामध्ये रोपं लावावी लागतात, कारण की मग ती जास्त वेळ ठेवली तर मग ती खराब होऊन जातात. मग ते सुट्टी घेतील, पण ते शेतासाठी सुट्टी घेतील. पण असं कधी वाटलं की म्हणजे एकीकडे लेख बोलते पण आहे आणि तक्रार पण करते. जी काही सुट्टी घेतात ती शेतासाठी घेतात, हो ना? हो, म्हणजे आम्ही फिरायला जातो असं नाही. म्हणजे त्यांनी आम्हाला खूप म्हणजे आउट ऑफ इंडिया पण आम्हाला फिरवलंय, सगळीकडे फिरवलंय त्यांनी, असं नाही. पण मग असं कधी कधी असं असतं ना की पप्पा पाहिजेत जवळ करून, कारण की मला पप्पा तर खूप आवडतात असं आहे माझं. पण मग पप्पा नसतात, मग शेतात असतात. पण एक तरी आम्हाला असं बरं वाटतं की म्हणजे ते नेहमी बिझी असतात. म्हणजे असं नाही की सुट्टीच्या दिवशी आराम करतात की काय. म्हणजे हे आम्हाला शिकण्यासारखं खूप आहे की म्हणजे ते बोलतात ना जेवढं फोकस ते त्यांच्या करिअरमध्ये आहे तेवढंच फोकस ते फॅमिलीमध्ये पण आहेत. आई बाबा असू देत की म्हणजे काहीही कितीही थकले असतील तरी आईबाबांना ते बघायला सॅटर्डे संडे जाणारच, आणि तेवढंच लक्ष ते शेतामध्ये पण देतात. आणि मम्मीचं पण तसंच आहे. म्हणजे असं होतं की आम्ही ऑफिसला जातो, हा कॉलेजला जातो. माझी एक मोठी ताई पण आहे, ती पण जेव्हा ऑफिसला जायची तेव्हा मम्मी वसईला जाऊन घरी येऊन सगळं जेवण पण करायची, तिकडे पण जेवण करून यायची, इकडे पण जेवण करायची. म्हणजे खरं सांगितलं बोलतं ते आमच्या म्हणजे आमच्यासाठी ते दोघंही रोल मॉडेल्स आहेत. केवढं बघितलं का, प्रगती पुस्तक लिहिलंय लेकीने. सांग, मगाशी तुझे बाबा सांगत होते काकांबद्दल, तुझं काय म्हणणं आहे? मला खूप अभिमान आहे की मी या शेतकरीचा मुलगा आहे. पप्पांचं बोलायचं झालं तर पप्पा हे रिक्षा चालवतात आणि आई शेतीमध्ये. मग मी आता माझी 12वी झाली. 12वी नंतर मी ITI इलेक्ट्रिशियन करतो. तर मी तिथून येऊन सुद्धा मग सॅटर्डे संडे काकांकडेच असतो मी. कुठे बोरिवलीला? हां, शिकण्यासाठी बोरिवलीलाच असतो. मग सॅटर्डे संडे काय मदत असली, काय फुलं खोडायची असली, काय म्हणजे हा मामा आहे माझा, मामाला पण काय मदत असली तर मी करायचं. वसई महानगरपालिकेत काम करतो मी. 7 ते 3 ड्युटी असते माझी. नंतर ते ड्युटी संपल्यावर नंतर मी मामाकडे जातो. या दोघांबद्दल काय म्हणणं आहे? मामासाठी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. घरचं पण आम्हाला पुढे साथ दिली आहे. होय ना? आई बाबांना सर्व साथ दिली. मामा आमच्यासाठी खूप प्रयत्न करतात. आमच्या कोणाचं पण काय असं दुखलं तरी आम्ही पहिला मामाला फोन करतात का मामा आमच्या सासूला बरं नाही वाटत. मग मामा डायरेक्ट सांगतात का या इकडे घेऊन. म्हणजे आम्हाला एवढा अभिमान आहे मामाचा आणि ताईचा. आम्हाला स्वतः आमच्या आईबाबाचा नाही एवढं, पण त्यांचा खूप अभिमान आहे. आमच्यासाठी खूप म्हणजे खूपच करतात ते. साहेब नमस्कार, मी यांचा मित्र आहे, पण आज मी यांच्या फॅमिलीमध्ये बसतोय आणि तोच सन्मान त्यांच्या घरीही मला आहे. मी त्यांचा एक फॅमिली मेंबर झालेलो आहे आणि आमची ओळख गेले 25 वर्षापूर्वी झालेली आहे सरांबरोबर. आणि कुठलाही आमचा समारंभ असू दे, घरगुती समारंभ असू दे, जसे हे 4 भाऊ एकत्र असतात तसे आम्ही हे 5 जण एकत्र असतो प्रत्येक वेळेला, आमची फॅमिली सकट. आणि मी खरं तर एक नोकरी करत होतो, पण नोकरी करत असताना माझी नोकरी गेली आणि त्याच्यानंतर मला सावरलं. आज मी उभा आहे तो फक्त सरांमुळेच उभा आहे. मी त्यांना अजूनही सरच म्हणतो. त्यांच्या शेतीबद्दल म्हणायचं म्हटलं, आता आम्ही 1 वर्षापूर्वी एक स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे मी मिळून. आम्ही लायझनिंगचं काम करतो. हे अप्रुव्हल्स असतात कलेक्टर महानगरपालिकेकडनं जे अप्रुव्हल्स असतात डेव्हलपमेंटच्या संदर्भात, त्यासाठी मी फुल टाईम करतो. आणि मी साहेबांकडे रिक्वेस्ट करतो की साहेब वेळ द्या, पण हे शनिवार आणि रविवार त्यांचा पक्का शेतीसाठी ठरलेला आहे. मग ते कितीही काम असू दे, किती इम्पॉर्टंट मीटिंग्स असू देत, ते सर तिकडेच असतात. त्याच्यामुळे ती एक छोटीशी माझी कंप्लेंट आहे या निमित्ताने. आणि ताईंबद्दल बोलायचं म्हणजे त्यांच्या घरची लक्ष्मीच आहेत त्या. मी पाहतोय गेली 25 वर्ष ते अख्ख्या फॅमिलीला कशा प्रकारे धरून आहेत. त्यालाच तर कुटुंब म्हणतात. आणि त्यामुळे कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आज तुम्ही समर्थपणे पेलत आहात. हेच या सगळ्यांच्या मनातून भावना व्यक्त होते. आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागणार? क्षमा आई वडिलांची म्हणजे सासू सासऱ्यांसाठीची मागेल. कारण आम्ही त्यांना सोडून मुंबईला गेलो आणि माझ्यामुळे त्यांना काही त्रास पण झाला असेल की मी त्यांची सेवा करू शकले नाही. पण मी त्यांना हे पण सांगू शकते की माझ्याने जेवढं पण करता येईल तेवढं मी त्यांच्यासाठी करेन. आणि मी त्यांना करतेच. पण माझ्यामुळे त्यांची काही कमतरता राहत असेल की आणि माझा थोडा राग पण असू शकेल. काय सांगता?
असू शकेल. असू शकेल. हां, असं. पण मी राग येण्याचं तेवढं मी हे देत नाही. पण होऊ शकतं की माझ्या उलट पण बोलत नाही. पण कदाचित न येण्यामुळे एखादी उशीरपणा, कधी इकडची कामं असल्यामुळे घरची पण कामं राहिल्यापासून मी इथे घरी वेळेवर पोचली पण नसेल, त्याच्यामुळे काय त्यांचं मन दुखावलं असेल तर मला क्षमा करा. तुम्ही? पहिली गोष्ट म्हणजे सर, आम्ही बोरिवलीला गेलो राहायला. हां. आमच्या जीवनामध्ये खूप शिकायची इच्छा होती, पण घरच्या याच्यामुळे, व्यापामुळे मला करता नाही आलं ते. पण आम्ही बोरलीसाठी म्हणजे याच्यावर छातीवर दगड ठेवतो ना, तसं दगड ठेवून आम्ही बोरलीला राहायला गेलो. का की माझ्या मुलांना मला शिकवायचं होतं आणि माझी तिन्ही मुलं चांगली शिकतात. म्हणजे मोठी मुलगीचं लग्न झालं आता, ती ITI आहे, BE केले तिने. आणि ही पण आता मास मीडियामध्ये, ती पण तिने आता ती मला वाटते मेमध्ये फॉरेनला जाते 1 वर्षासाठी. आणि मुलगा आता IT कोडिंगमध्ये आहे. हे आमचं म्हणजे माझी संपत्ती आहे. माझ्या जीवनामध्ये मला शिकता नाही आलं, पण मी मुलांसाठी, भावांच्या मुलांसाठी, माझ्याकडे कोणी जर शिक्षणासाठी मी आलं तर मी त्यांना मदत करतो. कारण मला असं वाटतं की आपण शिकलो ना, पण आपण लोकांना पण शिकू शकतो. काही यांना शिकायचा प्रयत्न आहे, त्यांची इच्छा आहे, तर त्यांना आपण शिकू शकतो. आपल्या वाट्यातलं थोडंसं आपण त्यांना देऊ शकतो. मला असं वाटतं की मी पण ह्या निमित्तानं आमचा परिवार बोरलीला शिफ्ट झालो. खूप आईवडिलांना खूप वाईट वाटलं असेल आणि त्यांना म्हणजे त्यावेळेला खूप वाईट वाटलं. पण कसं असतं की आपल्याला कुछ पाने के लिए कुछ खोना पडतं आहे, ह्या ह्याने आम्ही तेव्हा कठोर निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळे त्यांना खूप त्रास झाला असेल, तर मी त्यांची क्षमा मागतो. त्यांना मी नेहमी म्हणजे मी केवळ शेती करण्यासाठी जातो अशा पण नाही, मी आईवडिलांना भेटण्यासाठी शनिवार रविवार जातो. आणि कधीही काय झालं तरी 1 तास लागतो बोरलीवरून रानगावला जायला. त्यामुळे मी कधीही त्यांच्या सेवेसाठी हजर असतो. आणि मला आईवडील मी देवापेक्षा पण हे वाटतात आणि मी कधीही त्यांच्यासाठी जातो. फक्त शेती करणं हा माझा हे नाही, शेतीच्या निमित्तानं आईवडिलांना भेटायला जातो मी, हा माझा तो मोठा हेतू आहे. काय आई, खुश आहात ना? आईच्या चेहऱ्यावरच सगळा आनंद आणि समाधान दिसतंय. आता मी मुलीला एक प्रश्न विचारणार, तू त्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर या माऊलीला, आईला झी मराठीकडून तनमणी मिळणार आहे, बरोबर आहे? आत्ता तुमच्या कुटुंबातले सदस्य, आई बाबा सोडून इथे सगळे बसलेले आहेत. एकही क्षण न थांबता सांगायचं, किती जण इथे बसलेले आहेत? 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अभिनंदन. झी मराठीकडून तन्मणी तुम्हाला मिळाला, अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. बरं, मला विचारायचं, स्वभावात बदल कुठला करणार आजपासून? थोडासा राग असतो, हा, तो कमी, नॅचरली कमी होत जाणार आता. जरा अजून कमी करा. तुम्ही स्वतःच्या स्वभावात कुठला बदल? मला राग नाही, जेवढं राग येतो असं नाही, पण राग कशाचा येतो? यांचा राग येतो. का राग येतो म्हणजे जी गोष्ट मला, जी सेंद्रिय शेतीचं असं शेतीचं इतकं वेड आहे आणि करावं, त्यांना आनंद आहे त्यांचा, मला एवढा ते जे करतात ते माझा अभिमान आहे त्याच्याबद्दल. ते ऑफिस सांभाळून सुद्धा शेती, आणि त्याच्याशिवाय भगवंताचं काम पण करतात. महिन्यातून, आता सध्या कोरोनामुळे बंद आहे, पण महिन्यातून एकदा आम्हाला भक्ती फेरीला व्रती म्हणून जायचं असं, की व्रत घ्यायचं असं, की भगवंताचं मी का तू माझं हे शरीर चालवतो, मग तुझ्यासाठी मी काय करतो. तर हा निस्वार्थ भावाने माझी पावलं ही रोज पोटासाठी चालतात, माझी पावलं रोज स्वार्थासाठी चालतात, माझ्या परिवारासाठी चालतात. पण माझं हे पावलं आता निस्वार्थपणे भगवंत तुझं काम करण्यासाठी चालेल. माणूस जोडण्याचं जे काम आहे ते हे पण, ह्यांचे मित्र मित्रवर्ग पण भरपूर आहे. म्हणून तुम्ही रागावता का त्यांच्यावर? नाही, त्यांच्यासाठी नाही. ते खूप वजन, रात्री पण कामावरून ऑफिसमधून चालले गोराईला आहे, गोमूत्र आणायचं आहे, गोमूत्र नाही आहे गाईचं, एवढंच गोमूत्राने होणार नाही, 4-5 ड्रम हातात घेऊन चालणार. मग त्याच्यासाठी हा विचार ना करणार की माझा हात थकेल, काय केलेल माझ्याकडे हे ते, असं काहीच नाही. पण अंगावर सांडेल, काय करेल, याचे कपडे खराब होते, घ्यायचं पण नाही. म्हणजे असं ते एवढं ह्याच्यामध्ये गेलेले आहेत, ते तल्लीन होतात काही ह्यांच्या मागे मागे हे सगळे पण तल्लीन होतात. दादा आले, चला दादा आले, आता दादा येतील, ओरडतील, म्हणजे हे सगळे म्हणजे एकदम दादा आले का शेतावर गेले का ती कामं पण अशी पटापट होतात ना, म्हणजे मिळून मिसळून करतात असं, म्हणजे जोर जबरदस्ती नाही. आता जर बघितलं ना, शेती एकट्या दुकट्याचं काम नाही, परिवारामध्ये शेती केलं तरच होऊ शकतं. कारण आता माणसं पण मिळत नाही पहिल्यासारखी, सगळ्यांनी मिळून केलं. हां, सगळ्यांनी मिळून केलं आणि हे टीमवर्क आहे. टीमवर्कने जर काम केलं
तरच शेती पॉसिबल आहे, नाही तर शेती कधीच पॉसिबल नाही. म्हणून हे सगळे लोक, माझा भाचा तर एवढं मला हेल्प करतो खरोखर. ड्रीप सिस्टीम तर सगळं तोच करतो, म्हणजे एखादा पंप नादुरुस्त झाला तर स्वतः सगळं करतो. तर त्याचं मला एवढा सपोर्ट आहे की मी 2 दिवस असतो पण 8ही दिवस तो शेतामध्ये असतो. म्हणून तर इतकं छान शेती तुम्ही जे त्याचं प्रयोग श्रेय करताय त्याला ते आहे. यशस्वी होत आहे. आणि सगळ्या कुटुंबांना श्रेय आहे. व्हेरी गुड. बरं, मला आता ना तुम्हाला पैठणी कोण मिळवून देणार ते बघायचं आहे. हां, आणि ती जबाबदारी 2 दिरांवर आहे. त्या 2 दिरांमध्ये एक खेळ होणार आहे आणि त्या दोघांपैकी जे जिंकणार ते तुम्हाला पैठणी मिळवून देणार आहेत. बघूया आता कुठला दीर तुम्हाला पैठणी मिळवून देतो. समोरून सोंगटी टाकायची, ज्या अंकावर थांबणार तितके गुण मिळणार. म्हणजे दोघांनाही 10-10 संधी आहेत. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार ते आपल्या वहिनीला आज पैठणी मिळवून देणार. चला, आधी तुम्ही. एक. अभिनंदन. छोट्या दिराने पैठणी मिळवून दिली तुम्हाला. झी मराठीकडून ही भेटवस्तू. झी मराठीकडून चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. आपण बघितलं, एकीकडे शेती, एकीकडे नोकरी, आणि यातून मातीत रमणं आणि आलेला प्रत्येक क्षण आनंदात घालवणं, एकमेकाच्या मदतीला उभं राहणं आणि कायम दुसऱ्याच्या सुखासाठी झटत राहणं, असं करत अत्यंत आनंदाने गुण्यागोविंदाने हे सगळं कुटुंब एकत्र आहे. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.